कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळपासून थोडी विश्रांती घेतली आहे। त्यामुळे सखल भागात साचलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूकही सुरू करण्यात आली आहे। तसंच गगनबावडा मार्गावरील कळे गावाजवळ कुंभी कासारी नदीच्या पात्रातील पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली आहे। मात्र असं असलं तरी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे। जिल्ह्यातील अनेक बंधारे हे पाण्याखाली असल्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत। कोल्हापूरहून अनुष्कारा घाट मार्गे रत्नागिरीला जाणारा रस्ताही गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे। बाजार भोगावमध्ये कासरी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं हा मार्ग बंद आहे। तर इथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती। अनेक मार्ग बंद झालेले होते, पण सकाळपासून पावसानं थोडी उसंत घेतल्यामुळे लोकांमधनं समाधान व्यक्त होते। पण अनेक मार्गावर अजूनही पाणी असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण हा जो मार्ग पाहतोय तो कोल्हापूरहून अनुष्कारा मार्गे रत्नागिरीला जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावर बघू शकतो की 3 ते 4 फूट पाणी आहे। त्याच्यामुळे या मार्ग पूर्णपणे बंद झालेला, ठप्प झालेला आहे। आणि त्याचबरोबर या मार्गावरल्या अनेक गावांमध्ये पाणी घुसलेलं होतं। बाजार भोगाव या बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं, पण आता ते पाणी ओसरलेलं आहे। इथले काही स्थानिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मला सांगा, हे पाणी किती दिवसापासून आहे आणि मार्ग किती दिवस झालं बंद आहे? 4 दिवस झाले रोड बंद आहे पूर्णपणे। बाजारपेठेत पाणी आलेलं त्याचं काय झालं? त्याचं आता ओसरले थोडं। सकाळपासून पावसानं उसंत घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी ओसरू लागलेलं आहे। पण इंचानं पाणी ओसरत असल्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत, अनेक बंधाऱ्यावर पाणी आहे। त्याच्यामुळे अनेक लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। पण सध्या समाधानाची एकच गोष्ट म्हणावं लागेल की पाऊस पश्चिम भागामध्ये कमी झाल्यामुळं नद्यांचं पाणी कमी होतं आहे। इतकंच नव्हे तर आता कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळ्याजवळ जे पाणी आलं होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे। त्यामुळं कोल्हापूरहून सिंधुदुर्गला जाणारा रस्ता सुरू झालेला आहे, त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश प्रताप नाईक, झी मीडिया, बाजार भोगाव, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।